सर, सांगलीमध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी आता गतीने काम सुरू केलेलं आहे कर्नाटकने. मला वाटतं पुन्हा पुराचा धोका वाढणार आहे. काय तोडगा याच्यावरून निघू शकतो? आता तो बराचसा शास्त्रीय विषय आहे. कर्नाटक राज्य आणि आपलं राज्य यांची चर्चा सविस्तर यापूर्वी वेळोवेळी झालेली आहे. त्या अलमट्टी धरणातलं पाणी किती ठेवायचं आणि किती नाही याच्याविषयी ज्यावेळी पूर येतो त्यावेळी नियमन करण्याची व्यवस्था आपण निर्माण केलेली, आमचं सरकार होतं त्यावेळी. त्यामुळं त्याचा धोका धरणाचा धोका मागं होतो अशी ही जी वंदता होती ती आमच्या नियोजनामुळे पूर्णपणाने कमी झाली. आता प्रश्न आहे तो जास्त उंची धरणाची वाढवली तर कर्नाटकचं स्टोरेज वाढेल. त्या वाढलेल्या उंचीचा परिणाम किती होतो हा जलसिंचन विभागाने अभ्यास करणं आवश्यक आहे. माझ्या विपर्यास केला, माझ्या बोलण्याचा विपर्यास केला, मला तसं बोलायचं नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांनी जे विधान शक्यता आहे, मला माहित नाही अमित शहा काय म्हटलेले आहेत, पण जे दुसऱ्या बाजूने जे बाहेर आले ते बद्दल हे आंदोलन चालू आहे. धरणाची उंची वाढवल्या पश्चिम महाराष्ट्राला फटका बसणार आहे. मंडळामध्ये जी एक जागा राहिली ती तुमच्यासाठी असं कुठेतरी चर्चा जी आहे ती राजकारणामध्ये सुरू आहे. ठीक आहे, मला माहित नाही, त्यामुळे माझ्याशी कोणी काही बोललेलं नाही, त्यामुळे मी त्यावर काही भाष्य करणे योग्य नाही. धरणाची उंची वाढवल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला फटका बसणार आहे. जयंत पाटील काहीच बोलत नाहीये, सुप्रियाताई बोलत नाहीये आणि शरद पवार साहेब पण बोलत नाही, शांत आहे. सध्या असं आहे की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीत काय निकाल आले हे आपण सर्वांना माहिती आहे. आम्ही एकत्रित बसून वेगवेगळ्या परिस्थितीचं कार्यकर्त्यांशी बोलून कार्यकर्त्यांना त्या भागातले निवडणुकीचे परिणामांची चर्चा आम्ही सगळे करतोय. त्यामुळे बाहेर जास्त बोलण्यापेक्षा आम्ही अंतर्मुख होऊन पक्षांतर्गत विचार जास्त करतोय. असं लोक वेगवेगळे प्रवाद बाहेर उठवत असतात, बोलत असतात. त्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात असं नाही. पक्षांतर्गत काही एकत्र येण्याबाबत काही विचार सुरू आहे, मागणी आहे का, चर्चा आहे? असं आहे की माझ्यापर्यंत कोणता विषय नाही आहे किंवा माझ्याशी कोणी चर्चा केलेली नाही, त्यामुळे मी अशा गोष्टींना उत्तर देणं योग्य आहे असं मला वाटत नाही. गंभीर वाटतं तुम्हाला, कारण आज सभेमध्ये याबद्दल चर्चा सुरू आहे. अतिशय गंभीर प्रकरण आहे, राजीनाम्याची मागणी केली जितेंद्र. अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि सरकारला संवेदना असतील तर सरकारने टोकाची पावलं उचलली पाहिजेत. त्याशिवाय बीडमधली गुंडगिरी, गुन्हेगारी आणि त्यांचं राजकारण्यांशी असणारं नेक्सस संपणार नाही. सर, काँग्रेसचे आमदार म्हणतात की बेळगाव जर तुम्हाला केंद्रशासित करायचं असेल तर मुंबईही करा. असं आहे की एका आमदाराने काही भाष्य केलं म्हणून त्याचं एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मुंबई केंद्रशासित होणं हे अशक्य आहे, कारण मुंबई मराठी माणसांची आहे. कर्नाटकात जी मराठी माणसं राहतात तो भाग केंद्रशासित करा अशी आमची मागणी बीडमध्ये राजकीय नेक्सस तुम्ही म्हणाले ना, राजकीय नेक्सस आहे आणि आहे ना. ते काय सभागृहातली भाषणं जी ऐकली तर त्यात राजकीय नेक्ससच आहे ना. ते पत्रकारांनी थोडे तरी कष्ट घ्यावेत ते हुडकण्यासाठी कुणाचं कुणाशी राजकीय नेक्सस आहे गुन्हेगारांचं. ते थोडं होमवर्क करा. CIDला देण्यासारखं काही प्रकरणच नाही आहे. सगळ्यांना माहिती आहे कुणी मारलं काय, तर CID काय शोध घेणार. आम्हाला पक्का माहिती आहे कोणी मारलेलं आहे ते सभागृहात त्याचे उल्लेख झालेत. हो, अतिशय गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे आणि मुंबई परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात खाजगी बोटी, स्पीड बोट्स, पोलिसांच्या बोटी, नेव्हीच्या बोटी असतात आणि प्रवाशांची वाहतूकही तिथं चाललेली असते. त्याचं योग्य नियमन सरकारने आणि नेव्हीने एकत्रित येऊन केलं पाहिजे असं आमचं मत आहे. पण राजकीय जर नेक्सस असेल तर सरकार कोणत्या राजकीय नेत्याला वाचवते असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला माहिती आहे ते, मी कशाला बोलतोय.